बावनकुळे हे नाव कधी ऐकलंच नाही. 96 कुळी माहीत होतं. हे बावनकुळ कुठून आलं? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं हे विधान. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील विरुद्ध राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हा वाद चांगलाच पेटलाय. बावनकुळे कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सांगतात असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. यावेळी त्यांनी बावनकुळेंवर आक्रमक भाषेत टीका सुद्धा केली. जरांगे पाटील यांनी बावनकुळेंवर वैयक्तिक टीका केली. मराठ्यांच्या नादी लागलात तर तुमचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करू असा इशारा सुद्धा जरांगेंनी बावनकुळेंना दिलाय. 29 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलनाची हाक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. पण त्याआधी जरांगे पाटील यांनी दौरा काढून वातावरण तयार करायला सुरुवात केली आहे. यामध्ये त्यांच्या रडारवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेते असले तरी त्यांचा मुख्य रोख हा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरच आहे. पण जरांगेंच्या टार्गेटवर अचानक चंद्रशेखर बावनकुळे कसे आले? इतके दिवस सरकारच्या इतर मंत्र्यांवर टीका करणारे मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना का घेरलंय? यामागे नक्की काय कारणं असू शकतात? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक व्हायला कारण ठरलं ते म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठवाड्यातल्या 4 महिलांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरणं. पण यावरूनच मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले. बावनकुळे पत्र देऊन नोंदी रद्द करायला सांगतात. त्यांचे लोक निवडून आले नाहीत म्हणून हा सगळा सरकारचा कट आहे. बावनकुळे ऑफ रेकॉर्ड बोलतात. 15 लाख रुपयांसाठी नोंदी रद्द करायला लावतात. बावनकुळेंची नार्को टेस्ट करा. त्यांनी प्रमाणपत्र रद्द करायला नाही सांगितलं का ते विचारा. देवेंद्र फडणवीस, आम्ही मराठे तुम्हाला नावाजायला लागलो होतो. तुमचं आणि आमचं चांगलं चालू होतं. पण तुम्ही या बावनकुळेंना प्रमाणपत्र रद्द करायला लावताय. तुम्ही जर बावनकुळेंच्या हातात एवढे अधिकार देत असाल तर मी तुमचे 15 ते 20 आमदार पाडेन. 2029 ला तुम्ही आमच्याच हातात आहात असा इशारा जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारला दिलाय. जरांगेंच्या या आरोपांवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. जात पडताळणी विभागाच्या कार्यक्षेत्रात सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, तसंच तो कोणत्याही मंत्र्याला सुद्धा नाहीये. जात पडताळणी विभाग स्वतंत्रपणे काम करणारी अर्धन्यायिक यंत्रणा आहे. अर्धन्यायिक प्रक्रियेसारखे त्यांना निकाल करावे लागतात. त्यामुळे कोणताही मंत्री फोन करेल आणि जात पडताळणी विभाग ते ऐकेल असं कुठल्याही राज्यात होत नाही. मनोज जरांगे यांना वाटत असेल की आमच्या मराठा समाजातील काही लोकांचे प्रमाणपत्र रद्द झालेत तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी. उच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळू शकतो असं बावनकुळे म्हणाले. पण या सगळ्यावरून वातावरण पेटलेलं असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी 7 ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत जरांगे पाटील त्यांच्याशी संवाद साधतायत. धाराशिव, सोलापूर, पंढरपूर इथे झालेल्या सभेत जरांगेंनी चंद्रशेखर बावनकुळेंवर आक्रमकपणे टीका केली. जरांगेंनी बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका केल्याचं, टीका करताना त्यांची जीभ घसरल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. आता यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुद्धा टार्गेट केलं असलं तरी बावनकुळे मराठ्यांचं वाटोळं करतायत यावर जरांगे पाटील यांनी जास्त भर दिला आणि बावनकुळे जरांगेंच्या हिटलिस्टवर आल्याचं पाहायला मिळालं. पण बावनकुळे जरांगे पाटील यांच्या रडारवर का आलेत त्याचीही काही कारणं सांगितली जात आहेत. आता जरांगे पाटील आपल्याला राजकारणाशी देणं घेणं नाही असं सांगत असले तरी जरांगे पाटील भाजपचे महायुतीचे आमदार पाडण्याची भाषा करतायत. तुम्ही मराठ्यांना अंगावर घेतलंय, मराठे तुम्हाला ताकद दाखवून देतील असं आव्हान जरांगे देत आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आरोपांमागे राजकीय कारण असल्याचं सुद्धा सांगितलं जातं. पण यावेळी बावनकुळे त्यांच्या टार्गेटवर का आले याची कारणंही महत्वाची ठरतात. 2023 ला आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि गृहमंत्री म्हणून जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यावेळी जोरदार टीका केली. मराठ्यांना आरक्षण न मिळायला देवेंद्र फडणवीसच कारणीभूत असल्याचा आरोप जरांगेंनी केला. मुख्य म्हणजे जरांगेंनी यावेळी फडणवीसांच्या ब्राह्मण असण्यावरून त्यांना लक्ष केलं. फडणवीस ब्राह्मणी कावा करून मराठ्यांच्या जीवावर उठल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला. यामुळे मराठा समाजात फडणवीसांच्या विरोधात रोष निर्माण झाला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत या सगळ्याचा फटका भाजपला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांना बसल्याचं राजकीय विश्लेषण केलं गेलं. मराठा समाजाची नाराजी ही भाजपसाठी मोठं आव्हान ठरली. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे असे दिग्गज नेते मैदानात असताना सुद्धा मराठवाड्यात भाजपला लोकसभेची एकही जागा जिंकता आली नाही. पण संभाजीनगरमध्ये मात्र एकनाथ शिंदेचे खासदार निवडून आले. थोडक्यात मराठा समाजाच्या नाराजीचा फडणवीसांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र भाजपला मोठा फटका बसल्याचं सांगण्यात आलं. पण एवढं सगळं होऊनही
फडणवीसांनी जरांगेंच्या टीकेला फारसं आक्रमक प्रत्युत्तर दिलं नाही. त्यांनी जरांगेंना थेट राजकीय विरोधक मानून संघर्ष वाढवण्याऐवजी हा विषय हाताळताना संयमाची भूमिका घेतली. मराठा समाज विरोधात असला तरी ओबीसी समाजातल्या छोट्या छोट्या जात समूहांवर भाजप आणि फडणवीसांनी फोकस केला आणि विधानसभेत चित्र पालटलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि सर्वाधिक 132 जागा जिंकणाऱ्या भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर फडणवीसांनी मराठा समाजात आपली प्रतिमा मोठी करायला सुरुवात केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर मोका लावण्याची केलेली घोषणा, वाल्मिक कराडचे निकटवर्तीय म्हणून धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा घेतलेला राजीनामा, मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांप्रमाणे दिलेल्या सुविधा, कुणबी प्रमाणपत्रांचं सुरू झालेलं वाटप, यामुळे देवेंद्र फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल केल्याचं पाहायला मिळालं. या काळात सुद्धा जरांगेंनी फडणवीसांवर आरोप केले, पण नंतर जरांगेंनी फडणवीसांविरोधात असलेला आक्रमक पवित्रा काहीसा मवाळ केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. या सगळ्या दरम्यान ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा वाद सुद्धा उफावून आल्याचं बघायला मिळालं. जरांगेंच्या आरोपांना भुजबळांनी थेट प्रत्युत्तर दिलं. भुजबळांना सुरुवातीला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, पण मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. थोडक्यात ज्यांच्या विरोधात जरांगेंनी टोकाची विरोधी भूमिका घेतली ते दोन्ही नेते सरकारमध्ये भक्कम स्थितीत असल्याचं दिसून येतं. आता भुजबळांवर टीका करण्याचा पर्याय जरांगेंकडे आजही उपलब्ध आहे, पण भुजबळांवर टीका करून फडणवीसांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न ताकदीने करता येणं त्यांना शक्य नाही. भुजबळ आधीच जरांगेंचे घोषित विरोधक मानले जातात, त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा टीका केली तर नवा राजकीय संघर्ष तयार होत नाही. भुजबळांची आरक्षणाबाबतची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. भुजबळ हे ओबीसींचं नेतृत्व म्हणून सुरुवातीपासूनच स्वतःची भूमिका आक्रमकपणे मांडत आले. त्यामुळे जरांगे त्यांच्यावर टीका करतात तेव्हा भुजबळांकडे सुद्धा ओबीसी समाजाला एकत्र करण्यासाठी स्पष्ट राजकीय मुद्दा तयार होतो. म्हणजेच जरांगेंचा हल्ला उलट भुजबळांच्या फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे जरांगेंनी आता चंद्रशेखर बावनकुळेंच्या रूपात नवा विरोधक आपल्या हिटलिस्टवर आणल्याचं म्हटलं जात आहे. तेली समाजातून येणारे बावनकुळे विदर्भात भाजपचं ओबीसी समाजाचं प्रबळ नेतृत्व मानलं जातं. त्यामुळेच ओबीसी विरुद्ध मराठा हा पारंपरिक संघर्ष कायम ठेवून सरकारला टार्गेट करणं जरांगेंना सोपं जात असल्याचं म्हटलं जात आहे. आता आधी भुजबळ असोत किंवा मुंडे असोत, जरांगेंनी ओबीसी समाजातून येणारे नेते मराठ्यांना त्यांचे हक्क मिळवून देत नसल्याचेच आरोप केले होते. या नेत्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण केल्याचं सांगून जरांगेंनी मराठा समाजाला एकत्रित आणण्याचं काम केलं. पण आता भुजबळांवर टीका करणं सोयीचं नाही. त्यात मुंडेंचं मंत्रिपद गेल्यामुळं सरकारमध्ये असलेले आणि भाजपच्या ओबीसी व्होट बँकेशी थेट कनेक्ट असलेले नेते म्हणून चंद्रशेखर बावनकुळेंना टार्गेट करणं जरांगेंना सोपं जात असल्याचं म्हटलं जातं. ओबीसी समाजाचे नेते म्हणून बावनकुळे मराठा समाजाची प्रमाणपत्र रद्द करत असल्याचा मुद्दा जरांगेंना आक्रमकपणे लावून धरता येतो. त्यामुळेच जरांगे पाटील यांनी आता आपला मोर्चा चंद्रशेखर बावनकुळेंकडे वळवल्याचं म्हटलं जातं. यासोबतच मध्यंतरी देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि त्यासाठी फडणवीस स्वतः शिफारस करतील असं राजकीय भाकीत खासदार संजय राऊत यांनी वर्तवलं होतं. आता यामागे महाराष्ट्रातल्या जातीय राजकारणाचा बॅलन्स असल्याचं बोललं गेलं होतं. मराठा समाजाचे 2 उपमुख्यमंत्री सध्या राज्यात आहेत. अशावेळी जर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर त्यांच्यानंतर एकनाथ शिंदेंकडे पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व दिलं जाईल अशी चर्चा होती. पण इथे शिवसेना पुन्हा एकदा थोरल्या भावाच्या भूमिकेत जाते. त्यामुळे ही चूक भाजप पुन्हा एकदा करणार नाही. अशावेळी जातीय समीकरणांचं संतुलन राखण्यासाठी ओबीसी नेते म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे नेतृत्वासाठी पुढे येऊ शकतात. त्यामुळेच जरांगे पाटील बावनकुळेंना सर्वाधिक टार्गेट करत असल्याचं बोललं जात आहे. जर बावनकुळे पुढे येत असतील तर मराठा समाज नाराज होईल. यामुळे भाजपला बॅकफुटला येणं भाग आहे. हेच गणित आखून जरांगेंनी आपला मोर्चा बावनकुळेंकडे वळवल्याचं म्हटलं जात आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना आपल्या हिटलिस्टवर घेण्याची कारणं काय? यातून जरांगे पाटील नेमका कोणता राजकीय डाव साधतायत? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.